तर मैत्रिणी तर इथं बघा चिकनचं कालवण आहे तर एवढं उरलेलं आहे आणि पोरं काय म्हणत होते की मम्मी तू बिर्याणी का केली नाहीस बिर्याणी का केली नाहीस तर आता मी जी आहे ते बिर्याणी करणार आहे. तर इथं आहे ते अर्धा किलो मी बासमती तांदूळ आणलेला बिर्याणीसाठी. हा आहे ते आपल्याला 15 मिनिटं भिजू घालून घ्यायचा आहे. इथं तांदूळ आहे ते भिजायला ठेवलेला आहे 15 मिनिटं. इथं आहे ते आपण कुकर ठेवलेला आहे गरम व्हायला. आता त्याच्यामध्ये आहे ते आपण तेल ओतून घेणार आहे. इथं 2 चमचे आहे ते तेल ओतून घेतलेले आहे. इथं आहे ते आपण दालचिनी चक्रफूल इलायची घालून घेणार आहे आणि परत इथं तेजपत्ता. व्यवस्थित आता ते थोडंसं व्यवस्थित तळले तर आता त्याच्यात आपण कांदा घालून घेणार आहे. कांदा आहे तो उभा चिरून घेतलेला आहे बारीक. तिथं आहे ते अद्रक लसणाची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेणार आहे. तिथे कांदा लाल होते तोपर्यंत आपण टमाट्याचे आहे ते प्युरी करून घेणार आहोत. इथं आहे ते कांदा आपला व्यवस्थित लाल झालेला आहे. तर इथं आहे ते आपण टमाट्याची पेस्ट आहे ती करून घेतलेली आहे. आता पेस्ट मी घालून घेते. इथं आहे ते आपली टमाटा घातलेला आहे पेस्ट करून आणि त्याच्यानंतर आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट आहे ते कोथिंबीरची घालून घ्यायची आहे त्याच्यात. तर आज काय थोडं वेगळ्या पद्धतीने आपण बिर्याणी बनवत आहे कारण पोरांचा हट्ट आहे आणि आपल्याला करायचं पण आहे. आता इथे 1 चमचाभर मीठ घालून घेते. इथं आहे ते आपल्याला 10 रुपयाचं मी दही आणलेलं आहे आणि 10 रुपयाचं दही घालून घेते याच्यात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्याच्यातच आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत सगळे. इथं आहे ते मी मटन बिर्याणी मसाला आणलेला आहे. इथं आहे ते चिली जिरा पावडर टाकते मी. इथं आहे ते धना पावडर घालून घेऊ. इथं आहे ते आपण लाल तिखट टाकू. इथं आहे ते मी हिरव्या मिरच्या टाकून घेते. इथे जरा चिरा दिलेल्या आहेत हिरव्या मिरच्यांना आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे तांदूळ आहे ते मी पूर्ण चाळणीतून काढून घेते. हे व्यवस्थित आहे ते शिजलेलं आहे आपल्याला. आता याच्यात आहे आपण चिकन घालून घेऊ. असं कोण कोण करतं हे मलाही कमेंट करा. तर ह्याला आहे ते आपण 10 मिनिटं छान शिजवून घेऊ. ह्याच्यामध्ये हळद घालून घेते. ठीक आहे ते माझ्याकडे पुदिना आहे तर मला दुकानात भेटला नाही पुदिना आहे ते. तर इथं वाळलेला थोडासा पुदिना आहे माझ्याकडे मी तो चुरून घालते त्याच्यात. पुदिना आहे ते मी व्यवस्थित असा चुरून घालते. ह्या तांदळात आहे आपल्याला मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. इथं आहे ते मीठाने मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा. तर आता आपल्याला ह्याच्यात आहे ते चिकन थोडंसं पहिला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि व्यवस्थित त्याच्यावर आहे ते आपल्याला तांदूळ घालून घ्यायचं आहे. इथं आहे मी थोडंसं अजून वरून पुदिना घालून घेते. त्याच्यानंतर थोडंसं धना पावडर, बिर्याणी मसाला, इथं आहे ते मी कलर घेतलेला आहे तर ऑरेंज कलर आहे हे. तर याच्यात थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते आपल्याला इथं ओतून घ्यायचं आहे. इथं आहे ते 2 ते 2.5 गिलास पाणी घालून घेणार आहोत.
तर कुकरचे आहे ते आपण एक शिट्टी काढून घेणार आहोत. इथं आहे ते आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे. इथं आहे ते आपला पूर्ण आहे ते कुकर थंड झालेला आहे. तर भात आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. इथं मस्त असं सुटसुटीत छान बिर्याणी आपली झालेली आहे बघा. एकच शिट्टीमध्ये एकदम मस्त वास पण यायला छान. तर असे कोण